नमस्कार, मी संजय कुमार. आज मी तुम्हाला बोर्डामध्ये आलेले दोन प्रश्न याचं व्यवस्थित उत्तर सांगणार आहे. बघा, बोर्डामध्ये हे आलेले दोन प्रश्न आहेत. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल आणि कंसामध्ये काय आलेलं आहे, रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. दिलेलं वाक्य आपल्याला रिराईट म्हणजे पुन्हा लिहायचं आहे. कोणत्या टेन्स मध्ये? पास्ट परफेक्ट टेन्स. ज्या वेळेस टेन्सवर क्वेश्चन असतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं असते वर्ब. वर्ब दोन प्रकारचे असतात, एक असतात मेन वर्ब आणि दुसरे असतात हेल्पिंग वर्ब. बघा, आता या वाक्यामध्ये काय आलेलं आहे, वॉज. आता आपल्याला वॉजचं काय करायचंय, पास्ट परफेक्ट टेन्स. बघा उत्तर काय येतंय, माय फादर. माय फादर. आता वॉजचं येते हॅड बीन. काय येते पास्ट परफेक्ट टेन्स, माय फादर हॅड बीन अ मेडिकल प्रोफेशनल. अशा रीतीनं या वाक्याचं रूपांतर आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये केलेलं आहे. आणि हे वॉजचं काय झालेलं आहे, हॅड बीन. लक्षात ठेवा, बाकीचं आपल्याला इतर जे वर्ड आहेत ते बदलायचे नाही. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, हा सुद्धा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे आपल्याला फक्त काय बघायचंय वाक्यामध्ये, वर्ब. एकदा का तुम्हाला वर्ब सापडला की त्याचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. बघा या वाक्यामध्ये, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू रीड व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक्स. आता दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला बघायचे हे वर्ब आहे आणि हा जो वर्ब आहे तो मेन वर्ब आहे. म्हणजे यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब काय वापरायचंय, आपलं काय करायचंय, सिंपल प्रेझेंट टेन्स. तर यासाठी येणार ह्याचं V1. बघा, द हॉलिडेज प्रोव्हाइड. बघा हे अनेक वचन असल्यामुळे आपल्याला फक्त V1 वापरायचं आणि जो राहिलेला पार्ट आहे तो आपल्याला ऍज इट इज लिहायचा आहे. अँड अपॉर्च्युनिटी फॉर मी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. बघा आपण या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स करताना आपल्याला माहित आहे त्यामध्ये काय येते, क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. या ठिकाणी आपण प्रोव्हाइडेडचं काय केलं, प्रोव्हाइड, कारण हे जे सब्जेक्ट आहे ते अनेक वचन आहे. या वाक्यामध्ये काय होतं, हेल्पिंग वर्ब वॉजचं आपण काय केलेलं आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. या रीतीनं आपण हे पास्टचं रूपांतर पास्ट परफेक्ट मध्ये केलेलं आहे आणि या वर्बचं रूपांतर सिंपल प्रेझेंट मध्ये केलेलं आहे. तर अशा रीतीनं आपण वेगवेगळे जे बोर्ड मध्ये आलेले प्रश्न आहेत त्याचा आपण रिव्हिजन किंवा त्याचा आपण सराव करणार आहोत. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.